T20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडिया दिल्लीत दाखल. खेळाडूंच्या एअरपोर्टवर स्वागत, जल्लोषात स्वागत. तर टीम इंडिया पंतप्रधान मोदींची घेणार भेट. जगजेतेपदाचा मायानगरीत जल्लोष. मुंबईमध्ये निघणार टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक. टीमच्या स्वागतासाठी मुंबईकर आतुर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1064 शाळांना दुरुस्तीची गरज असल्याचं समोर. तर जिल्हा परिषदेचे 51% शाळा अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत. लाडकी बहीण योजनेसाठी अजित पवार मैदानात. राज्यातील महिलांसाठी अर्थमंत्री अजित पवारांचा व्हिडिओमधून संदेश. वाशीमधील नियोजित महाराष्ट्र भवनाचा प्रश्न आज निकाली लागणार. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन. वाशीतील नियोजित भूखंडावर महाराष्ट्र भवन उभारण्याच्या कामाला लवकरच होणार सुरुवात. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का. राष्ट्रवादीच्या 2 पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. सोने चांदीच्या दरात मोठी वाढ. सोनं प्रतितोळा 400 तर चांदी 1200 रुपयांनी महागली. सोनं प्रतितोळा 72,700 रुपयांवर तर चांदीचे दर 90,000 रुपये किलोवर. हेमंत सोरेन पुन्हा होणार झारखंडचे मुख्यमंत्री. जामिनावर बाहेर येताच राज्याची सूत्र हाती घेण्यासाठी धडपड. चंपाई सोरेन यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा. बिहारच्या केंद्रावर नीट परीक्षा दिलेले 15,000 विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर. आरोपींच्या नेटवर्कचा सीबीआयकडून शोध सुरू. आरोपींकडे सापडलेल्या प्रवेश पत्रांची होणार तपासणी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांच्या मुंबईत आजपासून 2 दिवसीय बैठकांचं सत्र. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. मुंबईतील कामाठीपुऱ्यातील जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. कामाठीपुऱ्यात रहिवाशांना 500 चौरस फुटांचं घर मिळणार. पोहरादेवीचे महंत सुनील महाराज उद्धव ठाकरेंची घेणार भेट. सुनील महाराजांसह 12 जणांचं शिष्टमंडळ मुंबईत जाणार. तर ठाकरेंकडे भेटीसाठी वेळ मागण्याची शक्यता. आकासा कंपनीची मुंबई ते अबुधाबी विमानसेवेची घोषणा. 11 जुलैपासून मुंबई ते अबुधाबी विमानसेवा सुरू होणार. सातारा सज्जनगडावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना. दरड कोसळल्यानं सज्जनगडकडे जाणारी सर्व वाहतूक बंद. कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढल्यानं पंचगंगा नदी सध्या 26 फुटांवर. तर अनेक तरुणांकडून जीव धोक्यात घालून पंचगंगेत पोहण्याची शर्यत. महालक्ष्मी रेसकोर्सवर जनता उद्यान. 300 एकर जागेवर उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क. तर 120 एकर भूखंड आता महानगरपालिकेच्या ताब्यात. ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची मोठी कारवाई. ललित पाटीलला मदत केल्याच्या प्रकरणामध्ये शहर पोलीस दलातील 2 पोलीस शिपाई बडतर्फ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.